श्री साई संस्थान एम्प्लॉय सोसायटीच्या वतीने श्री साईबाबा संस्थान सेवेतील निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला। श्री साईबाबा संस्थान प्रशासनातील विविध विभागांमध्ये कार्यरत असणाऱ्या व आपला सेवेचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या 30 सभासद कर्मचाऱ्यांचा संस्थेचे चेअरमन विठ्ठल पवार, व्हाईस चेअरमन पोपटराव कोते यांसह संचालक मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ देत यथोचित सन्मान करण्यात आला व पुढील आयुष्य सुख समृद्ध आणि भरभराटीचं जावो अशा सदिच्छा देण्यात आल्या। चेअरमननी शब्द दिलेला आहे की इथं आहेत तुम्हाला सभासद ठेवणार आहे की सोसायटीचे जे काही फायदे आहेत तेही तुम्हाला देणार आहेत। म्हणजे सोसायटीच्या इतिहासामध्ये या गोष्टी चेअरमननी पहिल्यांदा केल्या, त्यामुळे सर्वांचं त्यांचं आपण टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया। कारण यापूर्वी नव्हतं, सोसायटी निवृत्त झाला की त्याला सोसायटी सत्कार केला की सोसायटीचा विषय त्यांनी राजीनामा दिला की पुन्हा सोसायटीत येणं नाही, सोसायटीत जाणं नाही, सोसायटीविषयी त्याच्या मनात आस्था नाही। पण आज सोसायटीविषयी आस्था आहे, त्याला दिवाळीला इतरांना जसं भेटेल तसं गिफ्ट ते देणार आहेत, वेगवेगळे सणाला आहेत ते पण देणार आहेत। म्हणजे आपली सोसायटी निवृत्त झाल्यानंतर ती आपली वाटणार आहे, बरोबर की नाही। या त्यांच्या उपक्रमाला मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो आणि सोसायटीने आपल्याला फार चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत। माझंच उदाहरण सांगतो मी, माझ्या मुलांचे शिक्षण मी सोसायटीच्या जीवावर केलेले आहे। कारण मला दोन दोन्ही मुलांचे 4-5 लाख रुपये वर्षाला भरायचे, आपल्याकडे नसायचे। सोसायटीचा हप्ता डबल टिबल करून आणि नवं जुनं करायला आपल्याला लगेच परमिशन होती, त्यावर मुलांचे शिक्षण सगळे झालेले आहेत बघा। म्हणजे सोसायटी आपल्याला फार हातभार लावते। म्हणजे तुम्हाला सांगायला मला वाटत नाही, माझा शेवटचा हप्ता 70,000 होता। 70,000पर्यंत मी हप्ता दिला। म्हणजे त्या पैशाचा विनियोग मला जीवनामध्ये फार छान झालेला आहे। त्यामुळे सोसायटीचं सहकार्य खूप लाभलेलं आहे आणि ते मी तर आहेत तोपर्यंत सोसायटी मला सभासद करणार आहेत हा एक आनंद माझ्या मनात आहेत। आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि सर्व निवृत्त कर्मचारी आहेत त्यांना पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। मला या ठिकाणी बोलण्यास संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार। या पावनभूमीत प्रथमतः आपल्याला इथं सेवा करण्याची संधी कामगार या नात्यानं गेली 30, 35, 34 काही मी 40 वर्ष तुम्ही सर्व जुन्या जाणत्या मंडळांनी इथं सेवा दिली। या सोसायटीच्या जडणघडणीत तुमचा मोलाचा वाटा आहे आणि निश्चितच कोणतीही संस्था उभी राहत असताना त्या संस्थेमध्ये सभासदांची भूमिका ही फार महत्त्वाची असते। आणि गेल्या या पंचवार्षिकमध्ये तुम्ही परिवर्तन घडवलं आणि माझ्या संचालक मंडळाला तुम्ही भरभरून मतांनी निवडून दिलं। ही संस्था आणि आपण हा ऋणानुबंध कायम टिकला पाहिजे या व्यापक दृष्टिकोनातनं आमच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला की आत्ताच वरगुडे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही जोपर्यंत हयात आहात तोपर्यंत तुम्हाला या संस्थेचं सभासद राहता येईल, परंतु मतदानाचा अधिकार मात्र राहणार नाही। अगदी रिटायर झाल्यानंतर मी बघितलेले संस्थांचे कामगार आपल्याला तुटपुंजी पेन्शन मिळते आणि उदरनिर्वाह चालत असताना प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या पद्धतीनं आपला प्रपंचाचा गाडा हाकत असतो। परंतु आपण साजरे करत असलेले उत्सव अगदी मकर संक्रांत असेल, दिवाळी असेल, त्यावेळेस जी भेटवस्तू आपल्या शेजारच्या कर्मचाऱ्याच्या घरी येते आणि आपणही इथं गेली 34-35 वर्ष सेवा दिली आणि ती भेटवस्तू आपल्यालाही मिळावी हा एक व्यापक दृष्टिकोन आमच्या संचालक मंडळापुढे मी मांडला। सगळ्यांनी त्याला अनुमती दिली
आणि सभासदांकडनं 75,000 रुपये रक्कम भरून घेऊन तुम्हाला आजीव सभासद करण्यात येणार आहे। आपल्याकडं बरीच जी रिटायर झालेली मंडळी आहे ती सभासद झालेली आहे आणि त्यांना आपण ती सेवा चालू केलेली आहे। ती रक्कम सभासदाच्या मयतानंतर त्याच्या वारसाला जशीची तशी परत मिळणार आहे। तुमची रक्कम फक्त संस्थेकडे ठेवली जाणार आहे आणि तिच्या व्याजातनं बाकीच्या सभासदांना जसे आपण दिवाळी संक्रांत या भेटवस्तू देतो त्या भेटवस्तू तुम्हाला घरपोच मिळणार आहे। तुम्हाला संस्थेपर्यंत येण्याची ही गरज नाही। त्याच्यासाठी आपण संस्थेची एक बॅटरी कार पण घेतलेली। निश्चितच या संस्थेच्या जडणघडणीत तुम्ही पाहिलं, तुम्ही अनुभवलं, या इतिहासाचे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात। सत्ता आल्या गेल्या, इथली व्यवस्था पण तुम्ही बघितलेली आहे। तुम्हालाही जाणून बुजून तुमच्या मनातही ती खंत राहून गेली असेल की संस्थेचं कार्यालय 96ला जागा घेतली, यातले काही मंडळी डायरेक्टर पण राहिले असतील, सत्तेत सहभागी आपणही होता, परंतु ते कार्यालयाची खंत तुम्हालाही आज इथून जाताना तुमच्या मनातही राहणार आहे, तुम्ही व्यक्त केली नाही। तीच खंत मी संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदा मांडली। गेल्या 1 वर्षाच्या कालावधीत आपण महत्त्वपूर्ण निर्णय घेतले। लग्न अनुदान 5,000हून 11,000 केलं। संस्थेच्या सभासदांचा 10 लाख रुपयाचा नैसर्गिक विमा उतरवला आणि संस्थेचा नफाही या वार्षिक आर्थिक वर्षात शिर्डीत गर्दीचं प्रमाण कमी असतानाही तो वाढलेला आहे। नवीन नवीन योजना आणण्याचा आमचा संकल्प आहे, माझ्या संचालक मंडळाचा संकल्प आहे। तुम्ही जरी सेवानिवृत्त झालात तरीही तुमच्या सूचना 100% आमच्या दृष्टीनं आमूलाग्र आहेत, त्या तुम्ही करायच्या। अगदी हक्कानं तुम्ही आमच्या संचालक मंडळातल्या कोणत्याही संचालकाला किंवा मला स्वतःला जरी सांगितलं तरी आम्ही तुमच्या प्रत्येक सूचनेचा आदर करणारे आहोत। आणि भविष्यात तुम्ही कालही ज्याप्रमाणे सभासद होता, भविष्यातही तुम्हाला मी ग्वाही देतो का जोपर्यंत आमचं संचालक मंडळ सत्तेवर आहे तोपर्यंत तुमचा मान सन्मान हा तसाच राखला जाईल। कारण या संस्थेच्या जडणघडणीत शिर्डीच्या आजच्या सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनींचे प्रथमतः हार्दिक स्वागत। आज साईबाबा संस्थांच्या श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचा हा पहिला असा कार्यक्रम असेल की जो स्टँडअपच्या दिवशीच स्टँडअप ठेवलेला आहे त्यांनी सभासदांचा। त्यामुळं हा पायंडा नवीन आलेल्या बॉडीनी चेअरमननी पाडला। ही पद्धत चांगली चालू झाली, कारण रिटायर झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला दिवाळीपर्यंत थांबावं लागायचं, तेव्हा सोसायटी आपला सत्कार करायची। आज ही नवीन पद्धत पडली आणि तो पायंडा नवीन पद्धतीने चालू झाला, त्याबद्दल चेअरमन आणि संचालक बॉडीचे प्रथमतः अभिनंदन। सर्व कर्मचारी बंधूंनी मोबाईलचा जमाना नव्हता, आज मोबाईलचा जमाना आहे, पण पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हते, लँडलाईन फोन होते, ते बी थोड्या लोकांना ऑफिसमध्ये। त्या काळामध्ये कर्मचाऱ्यांनी अतिशय प्रेमपूर्वक एकमेकाचा आदर राखून काम करायचे आणि काम आदराने करायचे। आज मोबाईलच्या जमान्यामध्ये ती वागणूक राहिली नाही, ते प्रेम राहिलं नाही, परंतु सोसायटीच्या चेअरमननी आणि संस्थेच्या संचालकांनी ते प्रेम आणि आदर दाखवून आज संस्थेच्या सर्व रिटायर होणाऱ्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आदरपूर्वक बोलून त्यांचा आदर सत्कार करणार आहे। त्याबद्दल मी परत एकदा चेअरमनचे आणि संचालक बॉडीचे आभार मानतो आणि थांबतो। आपण चेअरमनकडे एक विनंती केलेली होती 1 महिन्यापूर्वी आणि परत एकदा आज सर्वांच्या समक्ष सांगतो की रिटायर होणाऱ्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याच्या बायकोला एक दिवस शेवटच्या दिवशी किंवा संस्थेने साईबाबा संस्थांनी व्यवस्था करावी तशी 1 दिवस आधी 1 दिवस नंतर आणि त्या दिवशी अशा 3 दिवसामध्ये जास्त कर्मचारी असतील तर
जोडीने त्यांना आरतीला पुढे उभं राहण्याचा चान्स द्यावा, शेवटचा सेवानिवृत्तीचा. अशी सूचना मी चेअरमनकडे 1 महिन्यापूर्वी पाठवलेली होती. ती परत तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी मांडतो आणि थांबतो. भरपूर सेवा दिली बाबांच्या दरबारात आणि अतिशय कष्ट मिळून एकदम काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि त्यांचं सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आज आपल्या श्री साईबाबा संस्थान सोसायटी लिमिटेडतर्फे सत्कार ठेवण्यात आलेला आहे. तरी सर्व कर्मचाऱ्यांचा सोसायटीमार्फत येथे छोटासा सत्कार करण्यात येत आहे. खुशखबर बजरंग सेंटर नांदुर्खी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल. शिर्डी नजीकच्या नांदुर्खी बुद्रुक येथे जून जुलैमध्ये खरेदीवर 15 ते 20% आकर्षक डिस्काउंट. आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या, ड्रेस व ड्रेस मटेरियल, तसेच जेंट्ससाठी फॅन्सी जीन्स, शर्ट, टी शर्ट व नेता व्हाईट शर्ट, किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील. तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुर्खी बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या. आमचा पत्ता बजरंग सेंटर, एअरपोर्ट रोड लगत, नांदुर्खी बुद्रुक, तालुका राहता. प्रोप्रायटर RK चौधरी पाटील. मोबाईल क्रमांक 9834 99 38 55.